तर कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। कर्नाटक इचलकरंजी जोडणाऱ्या पुलाला हे पाणी आता लागलेलं आहे। तर कर्नाटक इचलकरंजी जोडणाऱ्या पुलाला इथे पाणी लागलंय। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगेच्या प्रवाहातून आपण आता TV9च्या माध्यमातून पंचगंगा जी वाहते इचलकरंजी शहरातील जी पंचगंगा नदी पार कोल्हापूर पासून ते नरसिंहवाडीपर्यंत जाते। आपण एका बाजूला जर बघितलं इचलकरंजीला जो जोडणारा बारका पूल पाण्याखाली गेलाय, मोठ्या पुलाला पाणी खाली घासू लागलं आहे। इथलं जर बघितलं इथली स्मशानभूमी, इथली मंदिरं सगळे गेले आहेत। जिकडे बघल तिकडे पाणीच पाणी आहे। हे पाणी पुराचं पुढं जाऊन पंचगंगेला कृष्णा आणि पंचगंगा एकत्र होते। आपण एका बाजूला जर बघितलं तर कोयनेतून सध्या 35,000 पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। राधानगरी धरणातून जवळजवळ स्वयंचलित 6 दरवाजे उघडण्यात आले आहे। त्यामुळं TV9ची टीम पंचगंगेच्या संघ यात्रेपुढे सहाय्याने हे दृश्य तुम्हाला आपण दाखवलंय। कॅमेरामन निखिल विजय संघ, साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।